मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। मराठी माणसाच्या मोर्चाला आडकाठी आणणं, पांडेंना भोवलं। मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची उचलबांगडी। मराठी माणसाच्या मोर्चाला आडकाठी, पांडेंना भोवली। 24 तासात पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली। मीरा भाईंदर मध्ये निघालेल्या मराठी माणसाचा मोर्चा हाताळण्यात पोलिसांनी अक्षम्य चूक केली। मोर्चेकरी आणि मराठी माणसाच्या भावना समजून न घेता मीरा भाईंदरच्या पोलिसांनी मराठी माणसाचा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला। मोर्चेकरांची धरपकड केली। मोर्चेकरांच्या भावना समजून मोर्चाला परवानगी देण्याऐवजी पोलीस आयुक्त मधुकर पांडेंनी मोर्चेकरांसमोर ज्या अटी टाकल्या त्या अटी मराठी माणसाच्या संतापाचा कडेलोट करणाऱ्या होत्या। ही बाब जेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी याबाबत पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना विचारणा केली। एवढंच नव्हे तर सुरुवातीला मोर्चाला विरोध करणाऱ्या पोलिसांना मोर्चाला परवानगी देण्यास भाग पाडलं। परवानगीच्या नावाखाली सरकारला बदनाम करण्याचा कट आहे का असा संशयही त्यांनी व्यक्त केला। जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल, मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही आहे। शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे, आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे। त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही मिळेल, उद्याही मिळेल। मराठी माणसाच्या मोर्चानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या 24 तासांच्या आत मधुकर पांडेंची बदली केली। कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाची गय केली जाणार नाही असा संदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस प्रशासनाला दिलाय। जेव्हा 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात मधुकर पांडेंनी कौतुकास्पद काम केलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठ थोपटली। पण मराठी माणसाचा मोर्चा चुकीच्या पद्धतीने हाताळल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांनी मागपुढे पाहिलं नाही। त्यामुळे पुढच्या काळात कायद्यानं न वागणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावं लागणार असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।